राज्य सरकारने दावे केले होते की यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही, त्याची काल रात्री झालेल्या पावसात पोलखोल झाली असा टोला रवी राजा यांनी लगावलाय। त्याचबरोबर मुंबईची तुंबई झाली आहे। काल रात्री झालेल्या पावसात पोलखोल झाली आहे। पालिकेने सांगितलं होतं की पाणी साचणार नाही आणि तुंबणार नाही। 250 कोटी रुपये खर्च करून देखील मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालंय। राज्य सरकारने सुद्धा दावे केलेले की यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही, पण तुम्ही बघा संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे। कुर्ला, साकीनाका आणि सगळ्या मुंबईतच पाणी साचले। एकंदरीत असं दिसतंय की मुंबईतील करदात्यांची लूट ही महानगरपालिकेकडून सुरू आहे, असंही रविराजा यावेळी म्हणाले। मुंबईच्या तुंबई झालेला आहे। काल रात्री जे पाऊस मुंबईमध्ये पडले आहे त्या पाऊसमध्ये मुंबईचा पोल ठरलेला आहे। ज्या महानगरपालिकाने असा सांगितलं की या वर्ष पाणी साचणार नाही आणि तुंबणार नाही, 250 कोटी रुपये खर्च करून बघा की मुंबईचे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। याचे पूर्ण कारणीभूत आहे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे प्रशासन आणि प्रशासक आणि त्याच्यासोबत जे दावे राज्य सरकारने केलेला आहे की यावेळी मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही। आपण बघा की पूर्ण मुंबई जलमय झालेला आहे आणि पिंक सर्कल, गांधी मार्केट, दादर, सायन्स सर्कल, कुर्ला, साकीनाका आणि पूर्ण मुंबईमध्ये या पाऊसमध्ये पूर्ण जलमय झालेला आहे। या कुठे ना कुठे असं दिसत आहे की मुंबईचे जे करदाते आहे त्याचे पैसेचे बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये लूट जे चालू आहे एकंदरीत या उघड आलेला आहे असा माझा दावा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये पुरात अडकलेल्या 56 नागरिकांना राजापूर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवले आहे। पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी मोलाची कामगिरी करत तब्बल 5 तास रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेवले। जवळपास 5 ते 6 तास सुरू असलेल्या या रेस्क्यू ऑपरेशन मधून राजापूर बाजारपेठेत पुराच्या पाण्यात अडकलेले नागरिक बोटीच्या सहाय्याने अडकलेल्या नागरिकांना या बाहेर काढण्यात आले। त्याचबरोबर काल राजापूर बाजारपेठेत 5 ते 6 फुटांपर्यंत पुराचं पाणी देखील साचलं होतं। काल आपण 56 जणांना या ठिकाणी वाचवलेलं आहे आणि सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय। कशा पद्धतीचा कालचा थरार होता? काल राजापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। तशी हवामान खात्यानं आधीच कल्पना दिलेली होती, तरीही काल झालेला पाऊस जो होता तो प्रचंड प्रमाणात झालेला असल्यामुळं अर्जुना आणि कोदवली नदीला ह्या दोन्ही नद्यांचा संगम राजापूरजवळ असल्यामुळे पुराचा मोठा धक्का बसलेला होता। त्यामध्ये बाजारपेठेत बरीचशी लोक अडकलेली होती। त्यापैकी 56 लोकांना आम्ही यशस्वीरित्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। पोलीस प्रशासनाची बोट आणि नगर परिषदेचे बोट याच्या माध्यमातून आम्ही त्यांना बाहेर काढलेलं आहे। लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगले झोडपले आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगले झोडपले असून लांजा शहरात एसटी डेपो नजीक वहाळाचे पाणी मुंबई गोवा महामार्गावर आले आहे। त्याचबरोबर तालुक्यातील पुनस गावाला पावसाने झोडपून काढले आहे। नागरिकांना याचा फटका बसला आहे। ग्रामीण भागात ओढे वहाळ पूर्णपणे प्रवाहित झाले आहेत। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। मुंबईत पहिल्या पावसातच जनजीवन विस्कळीत झालं आहे। आम्ही सर्व तयारी केल्याचे बीएमसीचे म्हणणे आहे। ती सर्व तयारी कुठे आहे? सर्वत्र पाणी तुंबले, रस्ते, रेल्वे या सर्वांवर परिणाम झाला आहे। प्रशासन या सगळ्याला कसं हाताळतंय असा सवाल आनंद दुबे यांनी केलाय। मुंबई में पहली मूसलाधार बरसात में ही मुंबई का जीवन अस्त व्यस्त हो गया। उसका कारण है कि हर जगह पानी भर गया। ट्रेनें 1-1 घंटा देरी से चल रही हैं, कहीं पेड़ गिर जा रहे हैं, कहीं जो सबवे है वो बंद हो गया है। ये सब क्यों है? कहाँ गए वो दावे
बीएमसी जो कहती रही है, प्रेस कॉन्फ्रेंस कहती रही है, मुख्यमंत्री कहते हैं कि हमने पूरी नियंत्रण में ले लिया है, नालों की सफाई हो गई है, जगह जगह पंप लग गए हैं, जगह जगह बीएमसी के डिजास्टर के अधिकारी खड़े हैं। ये सब कहाँ है? कोई तो नहीं दिख रहा। जगह जगह पानी भरा हुआ है, एक जगह से दूसरी जगह जाने के लिए 2-2 घंटे ट्रैफिक का सामना करना पड़ रहा है। क्यों भाई? आप वादा करते हो, दावा करते हो कि कितनी भी बरसात हो मुंबई में पानी नहीं भरने देंगे। हम बहुत एकदम पूरी तरह से जागरूक हैं, सावधान हैं, हमने पूरी तैयारी कर ली है। कहां गई सारी तैयारी? जैसे मूसलाधार बरसात में कहीं सड़क बह जा रही है, आपकी तैयारी भी बह गई। फिर आप कहेंगे कि बहुत ज्यादा बरसात हो गई। मानते हैं कि 300 मिलीमीटर से ज्यादा बरसात हुई है, लेकिन बहुत सारे शहर हैं विश्व में जहां 300 मिलीमीटर से ज्यादा बरसात होती है। लेकिन ऐसी स्थिति तो नहीं आती है कि लोग टेलीविजन पर बैठ के देख के सब डर रहे हैं कि भाई अब घरों से निकलें कि ना निकलें। ये तो पहली बरसात का आलम है। अभी तो पूरा जुलाई, पूरा अगस्त, सितंबर बाकी है। हम यही उम्मीद करेंगे कि अब भी प्रशासन सबक लेगी और आने वाले जो बरसात है उससे निपटने का कोई न कोई योजना सरकार या बीएमसी के पास होगा, ताकि मुंबईकरों को राहत मिल सके। चोपडा शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे। चोपडा शहरामध्ये येणारे सर्वच रस्त्यांवरती खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। या खड्ड्यांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागतोय। पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारक त्या खड्ड्यातून जात असताना वाहनाच्या चाकामुळे खड्ड्यातील पाणी पायी चालणाऱ्यांच्या अंगावर उडतं। त्यामुळे वाहनधारक व पायी चालणाऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात। चोपडा शहरातील असा एकही रस्ता नाही की रस्त्यावर खड्डा नाही। रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना शारीरिक व्याधी निर्माण होते। शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असल्याने प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे। चोपडा शहराला जोडणारे रस्ते असतील किंवा चोपडा शहरातील रस्ते असतील, हे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये आहे। या रस्त्यांना गेल्या 7-8 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं न डांबरीकरण करण्यात आलंय आणि जी काँक्रिटीकरणाची रस्ते करण्यात आलेली होती ते सगळे रस्ते निकृष्ट कामांमुळे पूर्णच्या पूर्ण खड्डे पडून आणि उचडून गेलेली आहेत। त्याच्यामुळे वाहनधारकांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय। त्याच्यामध्ये नगरपालिकेने अधिक मास असताना उल्हास निर्माण केलाय। ऐन पावसाळ्याच्या काळात की ज्या काळामध्ये नागरिकांना त्यांनी चांगल्या रस्त्यांची सुविधा दिली पाहिजे, त्या काळामध्ये त्यांनी भुयारी गटारींचं काम चालू करून संपूर्ण कॉलनी एरिया असेल किंवा ज्या उत्तर भागातल्या ज्या काही कॉलन्या आहेत शहराच्या, त्या सगळ्या कॉलन्या फोडून टाकलेल्या आहेत। सगळे रस्ते आधीच कॉन्क्रीटचे म्हणा किंवा मातीचे रस्ते होते ते सगळे फोडून त्या रस्त्यांमध्ये परत माती निर्माण करून त्या ठिकाणी सगळे ट्रॅफिकचे 12 वाजवलेले आहेत। आणि कुठल्याही प्रकारे ना नगरपालिका त्याच्याकडे लक्ष देते, ना त्या कामाचा ठेकेदार त्या अडचणींकडे बघतोय ना। त्या ठिकाणी नागरिकांची फार मोठी अवहेलना होते, नागरिकांची कुजंबना होते। नागरिकांकडे प्रसंगी असलेल्या दुःखद आणि सुखद प्रसंगांना या खराब रस्त्यांच्या ऐवजी खूप मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतोय। चोपडा शहरातल्या सर्वच रस्त्यांची परिस्थिती खूप दयनीय आहे आणि चोपड्याच्या नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याच्याकडे मागील 5 ते 10 वर्षापासून अत्यंत पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत आहात आणि शाळेच्या मुलांना आणि महिलांना याचा जो सामना करावा लागतोय तो अत्यंत कठीण आहे। आज हीच परिस्थिती आज कॉलन्या परिसरात सुद्धा आहे आणि मुख्य रस्त्यांना सुद्धा आहे आणि अशीच परिस्थिती यापुढे जर नाही बघितलं तर मोठे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाहीये आणि जनता याचा हिशोब येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचारणारच आणि झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याची वेळ आहे। आपल्या सारखे जे पत्रकार बंधू आहेत यांनी ही जनजागृती हाती घेतलेली आहे। आपले धन्यवाद। चोपडा शहरात या ठिकाणी जे प्रशासन काम करतंय ते निष्काळजी आहे। फक्त त्यांना टोल म्हणजे टॅक्स वसुली करण्यासंदर्भात त्यांना फक्त त्याच्यातच इंटरेस्ट आहे, बाकीच्या लोकांच्या संदर्भात काही देणे घेणं नाही आहे। आणि दुसरी गोष्ट सांगण्याचं विशेष म्हणजे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना त्यांनी खडी टाकण्याचं दिलंय, पण ते ट्रॅक्टर उपसून चालले आहेत, पण व्यवस्थित पसरवत नाहीये। प्रत्येक कॉलनीत उलट नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी नगरपालिकेत न बसता
थोडंसं गावात फिरायला पाहिजे, कॉलन्यांमध्ये फिरायला पाहिजे, परिस्थिती काय आहे ती जाणून घ्यायला पाहिजे. आणि नगरपालिकेचे जे सीओ साहेब आहे यांनी एक समजून घ्यायला पाहिजे की तुम्ही पब्लिक सर्वंट आहे या ठिकाणी. पब्लिक सर्वंट आहे तुम्ही या ठिकाणी नागरिकांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तुम्ही वेळोवेळी प्रशासन वेळोवेळी डिसेंबर मध्ये सांगत राहते की बा तुम्हाला टॅक्स लागेल, टॅक्सला 2% लागेल, 3% लागेल. लोकांकडनं भरपूर यांनी वसुली केलेली आहे, पण त्या संदर्भात यांनी कोणतेही म्हणजे प्रशासन काहीच काम करत नाही. इथं प्रतिक्रिया काय असणार आहे? मागील 4-5 वर्षांपासून चोपडे शहरात प्रत्येक भागात रस्त्यांची अशीच परिस्थिती आहे. इथे कुणीही लक्ष देत नाही. वर्षातनं 2 वेळा फक्त तात्पुरती डागडुजी केली जाते, गणपती विसर्जनच्या वेळेस आणि पावसाळा सुरू होतो त्यावेळेस. मात्र ती तात्पुरती असते, पहिल्या पावसातच वाहून जाते ती डागडुजी. अशीच परिस्थिती चोपड्याची. कोणी बोलायला तयार नाही, कोणी बघायला तयार नाही. या खड्ड्यांमुळे नागरिकांना शारीरिक त्रास होतो, खूपच त्रास होतो. शारीरिक त्रास, ज्यांना मानेचा त्रास आहे, पाठीचा त्रास आहे, त्यांना अजून तो त्रास वाढून जातो. आणि ज्यांना नसेल त्यांना तो सुरू होऊन जातो या खड्ड्यांवर. असा विषय आहे. काही जे क्लिनिक रस्ते झालेले आहे त्याचे आता बाहेर निघत आहे. ते क्लिनिक्स आहे कशाचे तेच कळत नाही, कारण चालूच बांधकाम झालेले रस्त्यांचे सलाखा बाहेर निघून जात आहे. कोणत्या प्रकारे काम करण्यात आलेलं आहे आणि कसं करण्यात आलेलं आहे हे दिसतंय आपल्याला. काय अपेक्षा या शहराचे नागरिक काही नाही, पालिकेने मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावं. पण जनतेची काय अपेक्षा असते? रस्ते चांगले असावे, बस एवढीच. पनवेलहून ठाण्याला जात असताना बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकात येताना एक महिला घसरून पडली. रेल्वेचा पहिला डब्बा तिच्या अंगावरून गेला, त्यामुळे प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनामध्ये घबराट पसरली. मात्र रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने काही वेळातच गाडी हटवून त्यांचे प्राण वाचवले. मात्र महिलेचे दोन्ही पाय वाचू शकले नाही. चांदवड येथे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या गाडीचा पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाच्या गाडीचा अपघात झालाय. गाडीचे चालक जागीच ठार झाले असून लासलगाव येथील पोलीस ठाण्याचे 2 पोलीस जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास चांदवडमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार सीमा शुल्क विभागाने तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कारवाई करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनात सदरचे अधिकारी व कर्मचारी सदर वाहनाचा पाठलाग करत असताना चांदवड लासलगाव रस्त्यावर अपघात होऊन सीमा शुल्क विभागाचे वाहन चक्काचूर होत तसेच वाहन चालक कसबे जागीच ठार झालेत व लासलगावचे 2 कर्मचारी डोंगरे व निकम जखमी झाले आहेत. या पुढील उपचारासाठी ते नाशिक येथे हलवण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून दिली जात आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला असून या पार्श्वभूमीवर 7 जुलै रोजी परभणी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील शांतता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार हे लक्षात घेत सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शांतता रॅलीसाठी झालेल्या मराठा बांधवांसाठी भव्य अन्नदान, पिण्याचे पाणी आणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती. दोन्ही समाजात एकोपा राहावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला आहे. यावेळी सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अबू बकर भाईजान अब्दुल सय्यद सह इतर लोक देखील उपस्थित होते.